शुभ सकाळ. तर कशा आहात तुम्ही? आज आपण नाचणीचे चुरमा लाडू बनवणार आहोत. नाचणीच्या पिठाचे, आपण जी भाकरीला पीठ वापरतो ना तेच. तर हे बघा, अशा प्रकारे हे 2 वाटी नाचणीचं पीठ घेतलं आहे. त्यामध्ये अर्धी वाटी रवा आणि गूळ एवढं साहित्य, आणि थोडंसं 2 चमचे तूप टाकायचं. त्यामध्ये मोहनसारखं कच्चं टाकलं तरी चालेल, आणि पीठ घट्ट मळून घ्यायचं. आणि हा गूळ किसून त्यामध्ये, आता नाही म्हणजे गूळ एक साहित्य लागतं त्याला. आता हे आपण पीठ मळून घेऊया थोडंसं गरम पाण्यात. सगळ्यांना बघा, आता चवीपुरतं ना थोडंसं मीठ टाकूया त्यात, नाहीतर ते टेस्ट येणार नाही त्याला. 1 चमचा मीठ टाकलं आहे. आता हे थोडंसं थंड होईपर्यंत आलं की ह्याचं घट्ट पीठ मळून घेऊया. घट्ट पीठ मळलं की याचे मुटके करायचे आणि ते तेलात किंवा तुपात तळून घ्यायचे. आणि ते मुटके थंड झाले की मिक्सरला लावून घ्यायचे. त्याच्याबरोबरच गूळ हे करून घ्यायचं आणि लाडू बनवायचे. झालं. साहित्य बघा काय, काहीच नाही ना. वेलची पावडर, जायफळ पावडर, गुळाचा पदार्थ ना म्हणून, आणि ड्रायफ्रूट तुमच्या इच्छेप्रमाणे टाकले तर टाका, नाही तर वरून बिया वगैरे अशा सजावटीला यूज करायच्या. झालं. आता हे पीठ पण तयार झालं. आता मी हे मळून घेते, पीठ मळून घेते आणि तुम्हाला मी मुटके करून दाखवते. सगळ्यांना तर बघा, हे आपलं आता पीठ असं घट्ट तयार झालं आहे. ते घट्ट होतं, मग मिठात गरम पाण्यामध्ये भिजवलं, रवा घातला आहे, त्यामध्ये एक 5 मिनिट तर रेस्टला ठेवलेलं. आता त्याचे हे असे ना मुटके करायचे बघा. मुटके म्हणजे काय, असे चपट पातळ असे मुटके करायचे आणि ते तळायचे. तळून ते तुकडे करून आपण मिक्सरला लावायचे. सगळ्यानं तर त्या पिठाचे बघा असे हे आपले पटपट होतात. नुसते असे चपट मुटके करून घेतले. आता ते आपण तूप तापायला ठेवलं आहे. तुपात करा म्हणजे टिकतात पण चांगले आणि वास येणार नाही तेलाचा. तर आता आपण ते तळून घेऊयात. तेल गरम झालं का बघायचं आणि तळून घ्यायचं. तेल ऑलरेडी गरम झालं आहे बघा, वरती आले. अगदी कमी गॅसवर हे तळून घ्यायचे. चांगले आतून भाजले पाहिजेत ना. हे बघा, थंड झाल्यावर एकदम त्याचा तुकडे करायचे आणि मिक्सरला लावायचे. एकदम सोपी रेसिपी आणि पौष्टिक आणि हेल्दी पण. सगळ्यांना बघा, आता हे आपले असे मुटके तयार आहेत बघा.
म्हणजे तळून झालेत, ते चांगले तळलेत, क्रिस्पी झालेत. आता आपण असे सगळे तयार करून घेऊया आणि मग नंतर ते कुस्करून मिक्सरला लावायचे. सख्यानो बघा, असा हा आता आपला चुरमा बघा रव्यासारखा छान होतो. त्याच्यामध्येच आता आपण लगेच गूळ मिसळूया. अर्धा किलोला 700 ग्राम 400-500 ग्राम गूळ लावा. गूळ घातल्यानंतर बघा अशा प्रकारे हा असा लगदा बनतो छानपैकी. काहीच नाही टाकायचं, तूप वगैरे आपण ह्याच्यात टाकलेलं आहे ना तळताना. किती सुंदर झालं बघा तो. असे आपले आता नाचणीचे लाडू तयार. त्यामध्ये फक्त वेलची पावडर टाकायची आणि थोडेसे आपले ड्रायफ्रूट्स. आता आपण दुसरी बॅच लावून घेऊया. सख्यानो बघा, हे आपले आता असे नाचणीचे कुर्मा लाडू तयार आहेत. बघा किती छान. आणि हे प्रोटीन, विटॅमिन आणि फायबरयुक्त आहे. त्यामुळे रोज सकाळी चहाबरोबर किंवा चहाच्या नंतर अगोदर दरम्यान एक लाडू खाल्ला ना खूप तुम्हाला फायदेशीर आहे. तर हे असे लाडू बनवायचे बघा. त्याला हिरवी आणि पांढरी अशी बी लावलेली आहे, सूर्यफुलाची आणि टरबूजची. आता मी तुम्हाला सगळे लाडू करून दाखवते. तर सख्यानो हे आपले आता असे नाचणीच्या पिठाचे चुरमा लाडू तयार आहेत. नाचणीचे पीठ 2 वाटी आणि 1 पाव वाटी रवा, बारीक रवा, थोडंसं मोहन घातलं आणि हे लाडू बनवले. इतके क्रिस्पी झालेत ते ना, खूप छान. आणि ह्या 2 वाटी पिठाला काहीतरी 300 ग्राम गूळ लागला, कमीच लागला. जसा जसा तो ओला होत येईल ना पिठाचा लगदा, तसा तसा गूळ वापरायचा, जास्त नका वापरू. बघा सख्यानो कसा वाटला व्हिडिओ. आवडल्यास खूप छान टेम्पटिंग वाटतात आहे लाडू. तर हे डायबिटीससाठी चांगले आहेत, परत वजन कमी होण्यासाठी, वेट लॉससाठी पण खूप चांगले आहेत. तर तुम्ही एक करून बघा. आणि शुगर पेशंटसाठी, वेट लॉससाठी खूप चांगले. ते पित्त न होणे ह्याच्यासाठी पण चांगले आहेत. परत प्रोटीन, फायबर, कॅल्शियम असा हा स्रोत आहे नाचणी म्हणजे. तर सख्यानो कसा वाटला व्हिडिओ, शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.